साई बाबा ए फकिरड्या, शिर्डीत आम्ही बोलू तेच पुण्य आणि आम्ही बोलू तेच पाप. तू आम्हाला शिकू नको हा? चुकलेल्याला वाट दाखवणं हेच तर माझं काम आहे आणि म्हणूनच सगळ्यांची जबाबदारी अंगावर घेतली. असं नंद्या, आज ह्याला असा धडा शिकू ना, पुण्याला कुणाच्याच वाटेला जाणार नाही. म्हणजे काय करायचं? ह्याला ना येशी बाहेरच्या झाडाला बांधूनच ठेवू. हा, हे नको क्या? अरे शेजारी रान आहे, कोणीतरी येऊन मारून खाईल ना. पाहिल्या म्हणून तर बांधून ठेवायचे. हा. खायलाच पाहिजे. मग बघूया ना किती पुण्य कामाला येत ते. अरे गाना, हे असं किती वेळा करायचं? असं म्हणतो, एक काम कर, गावाच्या येशी बाहेर याला झाडाला बांधून ठेवू. बघू कसं परत येतो ते. चल रे. अरे येडा का खुळा तू, अरे फिर. अरे इथं दे, अरे तिथून दे. दे. अरे येडा का खुळा तू. ये. धर धर इधर. थांब 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 थांब. नीट धर. हे घे. हात 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 हात. हा, थांब थांब. अरे फकिरड्या, कसं वाटतंय? हा, असाच उभा राहा. जाऊ आता. सांगू सरकारच नाही. नाही पकड्या नाही तो. हे कर आता. चला चल. अरे का फकिरड्या, अरे थांब. अरे कुठं चाललंय? अरे थांब. नंदोबा, भैरोबा, धर धर. थांब थांब थांब. हे धर धर. नीट बांधले नाही. अरे बोलतो किती धर आधी. आता मी बांधतो. इकडे दे. लय तकलो रे फकिरड्यानं. नाही. हो करते. चला. अरे सुटला. अरे सुटली. अरे एकदा प्रेमाच्या धाग्याने बांधून बघा, मी लगेच बांधला जाईन. झालं? मला बांधून जाताय
याचा तुम्हाला नक्की पश्चाताप होईल. माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला बघवत नाही. आता काही होणार नाही. बांधा. कसं अवघड. आणि घट मागे. तू आमच्याशी पंगा घेतला याचा तुला पश्चाताप होईल. आता बस आपले प्रेमाच्या धाग्याने वेंदाय. हाय, चल. आला प्रेमाच्या धाग्यावर. ए थांब. आता बस तसा जनावर खातील तुला. चल. लय थकवलं त्या फकीरा. घाम काढला. बरं झालं त्याला कर करून असं आवळून बांधला तो. हा नंदी दादा झालंय काम. हे बघ वराती मागून घोडे. घोडे कसले माजलेले सांड आहेत, सांड. दादा काही चुकलं का? अरे तुम्हाला साईला गावाबाहेर हाकलायला सांगितलं होतं ना. हा काय आमची जागा घ्यायला बघता आणि आमच्या सारखी काम करायला ना ग. तुमची कामं बी आम्हीच करतो या. अरे दादा आम्ही त्या फकीरड्याला गावाच्या येशी बार झाडाला तर बांधून आलोय. काय रे दाना? दुसरा डवल्या पहिल्या धरीची पिऊन आला काय रे? अरे तुम्ही नाही आम्ही दोघांनी बांधलं त्याला. नाही, नाही, आम्ही इथून आलो. अरे, काय सांगतो आम्ही? ए, बाबा, जास्त बोलू नका. थांबा, थांबा, थांबा. अरे आम्ही मी रशी बांधली. मी घोंगडी टाकून तुम्ही दोघं साई समजून दुसऱ्याच कांच्या तरी फकीड्याला बांधून आला असाल. नाही दादा. काम झालंय ना मग चला. दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. मी तुम्हाला दाखवतो. चला चला. चला काय स्वतःच्या डोळ्याने दाखवतो. अरे आम्ही दोघांनी बांधलं त्याला. आम्ही पण दोघं- हा. शांत बसा. ही पिढा गावाच्या बाहेर गेले नव. हे जाऊन सरकारच सांगू लागलो. हा. चला चल. अल्लाह मालिक. दादा 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 कुठं आहे? दादा तुझं काय काम आज दादाकडं? हा? कुठं आहेत? गावात समतीकडे शोधलं. कुठे बी नाही गावले. कुठं आहे? अरे दादा कोपरगावला गेले सकाळीच. पर काय झालं ते तरी सांग. अक्के 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 गणाधना साईंना गावाबाहेर काढतात. त्यांना अडवायला पाहिजे. त्यांना अडवायला पाहिजे. लवकर चल. बरोबर दादा नसताना डाव साधला. तू चल जाऊ. चल आपण. जाऊ काय जाऊ? हा तो काय कोणवड आहे बाई? इथं माझा शबूत चालणार. पर ते साईंना गावाबाहेर काढतात. अरे मग काढू दे की. त्यो गावाबाहेर जावा ही खंडोबा राहायचीच इच्छा आहे. आणि त्या घाणीला गावाबाहेर काढणं हेच चांगलं आहे. असं ना गाव बोलू सासूबाई. इतक्या वर्षांनी तो गावात आलाय. पुण्यांदा त्याला गावाबाहेर काढायचं म्हणजे ये त्या फकीड्या बाई जीव अर्धा करायची गरज नाही. जे काम दिलंय ना ते आधी पूर्ण कर. चल जा. आणि मी सांगेपर्यंत या घराचा उमरा ओलांडायचा नाही. ये चल निघ. चल तू चल निघ. शकू पटली नाही म्या. तुझी अक्का बी जाणार नाही आणि तू बी जायचं नाही. माझा शबूत मोडलास ना तर या घराची पायरी पुण्यांदा चढायची नाही. समजलं का? चल निघ. चल निघ ना. चल. माफ कर मला साई. मनात असून बी तुझी मदत नाही करू शकत म्या.
कोण कोणाच्या मदतीला कधी कुठे कसा पोहोचणार ह्याची वेळ ठरलेली असते बायजामाई. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच होणार. ह्या कसली रे माई? आपल्या लेकराला गावाबाहेर काढलं तरी अडवू बी शकले नाही. अडवू काय? काहीच करू शकले नाही. माझा साई कुठे असल, कसा असल? हळवाय र माझं लेकरू. माग असा दुखावला गेला होता की निघून. आता इतक्या वर्षांनी आलाय, त्याला का परत घालवते? तर साई परत गेला तर मी अजिती राहायची नाही. किंवा खंडेराया माझ्या साईला माघारी आण र. माझ्या साईला माघारी आण. काय ग बाईचा? अगं तुझ्या दादल्याची काय खबरबात आली का? अगं बोल ना, का आभाळ कोसळले? तर मग तू बी जागते आणि तो देवाला बी जागवते आता. हा? फकीरडीसाठी कळत होतीस का सगळं? हा? बोल ना, सांग ना. काय विचारते मी? त्याच्यासाठीच रडत होतीस ना तू? हा? अगं सरळ सांगून तुला समजत नाही? किती वेळा सांगितलं त्या फकीरड्याचा नाच सोड, नाच सोड, नाच सोड, तरी नाही. चांगला डाग पडू दे म्हणजे ध्यानात राहील तुझ्या. कर हात पुढ. हा? दे, दे हात, दे. सासूबाई. ऐकत नाही कशी? हा? जरा हात खाली कर. तुझ्यासारखी आहे माझी बायजामाई, अगदी तुझ्यासारखी आहे. तिला फक्त देणं ठाऊक आहे, प्रेम करणं माहिती. बायजामाई, अगं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझ्या वाट्याला हे असंच येणार. प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण यांनी मनुष्य देह धारण केला तेव्हा त्यांच्याही वाट्याला भोग आलेच ना. मी तर एक साधारण फकीर. हा फकीर जितकं भोगेल तितकं या शिर्डीचं भलं होईल. माई, मला होणाऱ्या कष्टातून काहीतरी चांगलंच निपजे. सासूबाई. रात्रभर घराबाहेर थांबायचं, थंडीत कुडकुडत बैस.
बैस नाही तर मर, पर घरात यायचं नाही. चल निघित ना. सासूबाई, सासूबाई ऐका ना हो माझं. अहो मला घरात घ्या ना. मला शिक्षा नका करू सासूबाई. मला शिक्षा नका करू सासूबाई. मला हात द्या ना. साई कुठं असेल, कसा असेल? तुझा साई शिर्डी सोडून जाणार नाही माई. उगीच जीवाला घोर लावून घेऊ नकोस. अगं तू कशाला उठतेस? मी येतो ना तुझ्या जवळ. तू तू आलास. मला शरद म्हणाला होता की तुला तर गावाबाहेर नेलं म्हणून. तू त्रासात असताना मी येणार नाही असं होईल का माई? तुला त्रास दिला जाईल असं काही करत नको जाऊ बाईजामाई. तुला मी मागेच म्हटलं होतं, तुला त्रास झाला की मला त्रास होतो. काळीच तुटतं रे माझं. तुला पुण्यांदा गमवायचा नाही. शिर्डीपासून तुला लांब नेल्याची कल्पना बी सहन होत नाही बघ. अगं आईपासून लेकराला लांब करण्याची ताकद आहे का कोणाच्यात? मी इथेच राहणार, या शिर्डीत राहणार. हा शब्द आहे माझा. माझ्या गुरूंनी माझ्याकडून वचन सुद्धा घेतले तसं. तू डोक्यातून काढून टाक. ही साल चोळत राहा, सकाळपर्यंत बरं वाटेल. अरे हाताची जळजळ तर आत्ताच थांबली. मी दार उघडून देतो, आज जाऊन झोप. नाही नाही न ग. सासूबाईंना कळलं की मी रातच्यालाच घरी आले तर अजून चिडती आणि तुलाच बोल लावती. अगं माई, बाहेर थंडी आहे. अरे तू इथे शिर्डीत आहेस एवढंच पुरेसं आहे मला. बाकी कंचा बी त्रास सहन करी, काय बी होणार नाही मला. जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो. नख वाढली म्हणून बोट कापत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमज वाढतो तेव्हा अहंकाराला कापायला हवं. नात्याला त्याची धार लागू देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होईल असं नाही. बघायची दृष्टी वेगळी हवी. बघा, तुटण्याचा अर्थ नेहमी आपण संपणं असाच घेतो, पण प्रत्येक वेळी तुटण्याने सगळं काही संपत नाही. अंड तुटतं तेव्हा तर नवीन आयुष्याची सुरुवात होते. गुलाबाला काटे असतात असं म्हणून रडण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असं म्हणत हसणं उत्तम, कारण काटेही त्याचेच, फुलंही त्याचीच. तो सबका मालिक